नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत असलेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं अंगावरती खाकी पाहिजे म्हणून PSI होऊ इच्छित असणाऱ्या, ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांना, लिपिक होऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी मी आज आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. MPSCची ही अपडेट काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये स्पष्टपणे काही गोष्टी उलगडा केला, परंतु अजून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी गोंधळाचं वातावरण या ठिकाणी आहे. ज्यांना या ठिकाणी PSI व्हायचंय त्यांना वाटतंय की मुलाखत पण बंद झाली की चालू राहणार आहे की बंद होणार आहे. ज्याची टायपिंग झाली, जो लिपिकसाठी ट्राय करतोय, महसूल सहाय्यक ज्याला व्हायचंय त्यांना असं इच्छा आहे की बाबा टायपिंग झाली तर स्किल टेस्ट बंद होणार आहे की चालू राहणार आहे. तर या दोन्ही गोंधळामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक बघा, कारण काहींना जर असं समज झाला असेल की मुलाखत बंद होईल, स्किल टेस्ट बंद होईल आणि आपण निश्चिंत राहावं, मग होईल की नाही होईल याचं स्पष्टीकरण या ठिकाणी देणार आहे. का होणार नाही किंवा का होऊ शकते याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, PSI व्हायचंय आणि त्या संदर्भात देखील असं स्पष्ट उल्लेख या राज्य मंत्रिमंडळामध्ये कुठं आलेला दिसत नाही. आणि स्किल टेस्ट आहे, ते स्किल टेस्ट बंद करायची किंवा त्याचा शब्दाचा उल्लेख आपण या ठिकाणी कुठे पाहिलेला नाही. जे काही शासन निर्णय आलेले आहेत त्या अंतर्गत या ठिकाणी स्पष्टपणे लागू काय होणार आहे काय नाही हे तुम्हाला मी मागचा एक व्हिडिओ आहे की राज्य मंत्रिमंडळामध्ये MPSCने जे काय बदल केले त्याबाबतचा व्हिडिओ आहे. खूप व्ह्यू या ठिकाणी आलेले आहेत. त्या प्रतिसादाबद्दल मी सर्व विद्यार्थी मित्रांचं आभार मानतो. आणि ही जी काही शासनाने निर्णय घेतलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यामध्ये अंडर जी बैठक झाली त्या संदर्भात बघा, यामध्ये काय दिलंय की अराजपत्रित संवर्गासाठी नो इंटरव्ह्यू पॉलिसी, कोणती नो इंटरव्ह्यू पॉलिसी लागू केली जाणार. यामुळे निवड प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद पारदर्शक होईल. सरळ सेवा संदर्भात जर बोलायला गेलं तर सरळ सेवेचे सर्व मुलाखती बंद केलेल्या आहेत. सरळ सेवेची कोणतीही मुलाखत होत नाही. त्यामुळे जी मुलाखत होते ती कंबाईन मध्ये फक्त PSI साठी लागू आहे. PSI साठीच लागू आहे. इतर कोणत्या पदाकरता मुलाखत होत नाही. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क. मग विद्यार्थी मित्रांनो, याची तयारी करत असलेल्या स्पेशल विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलाय की बंद होईल की नाही होईल. तर त्याच्या बाबत नो इंटरव्ह्यू पॉलिसी मध्ये या ठिकाणी PSI ची मुलाखत बंद होणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. का बंद होणार नाही याची कारण देखील मी तुम्हाला सांगेल, तशी काही काळजी करू नका. दुसरी गोष्ट, सरळ सेवा भरतीसाठी अनुभवाची अट राहणार नाही. ह्या गोष्टी ज्या आहेत, आता मध्यंतरी महानगरपालिकेच्या ज्या भरती येत होते त्याच्यामध्ये काही पदांसाठी अनुभवाची अट या ठिकाणी लावलेली होती. काही दिवसांनी कृषी विद्यापीठ भरती येईल त्यासाठी सुद्धा काही पदांना अनुभवाच्या अटी या ठिकाणी त्यांनी लावलेल्या होत्या. तर त्या बाबतीत या ठिकाणी शिथिलता मिळेल. कुठे? सरळ सेवेकरता महाराष्ट्र नागरिक सेवा गट ब परीक्षा पद्धतीचा विस्तार या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा राजपत्रित गट ब परीक्षा योजनेअंतर्गत 6 सेवांमधील 57 संवर्गामध्ये पदभरती केली जाते. परंतु आता नव्यानं 153 संवर्ग होत आहेत, कारण 100 संवर्ग या ठिकाणी नवीन ऍड केलेले पाहायला मिळतात. आता आपण वळूया PSI ची मुलाखत. या बाबतीत PSI ची मुलाखत बंद होणार का? तर माझं म्हणणं आहे नाही. माझं उत्तर स्पष्ट करतो आधी, बंद होणार नाही. तुम्ही गोंधळून जाऊ नका. PSI ची मुलाखत बंद होणार नाही असं माझं मत आहे. त्याचं स्पष्टीकरण मी या ठिकाणी देतो. मुलाखत का घेतात याचं मग बघा तुम्ही, PSI STI ESO कंबाईन होते, त्याच्यानंतर बाकीच्या गट क मध्ये ग आणि गट ब मध्ये भरपूर असे पोस्ट आहेत की त्याची संयुक्त पूर्व परीक्षा होती. STI ला पहिली मुलाखत होती, ESO ला पहिल्या मुलाखती होत्या, PSI ला पण पहिली मुलाखत होत्या. ह्या मुलाखती बंद व्हायच्या अगोदर देखील मुलाखत म्हणजे आता जी प्रोसेस आहे याच्या अगोदर मुलाखती होत्या.
सरळ सेवेला देखील होते, पण हळूहळू सरळ सेवेच्या बंद झाल्या. मागील काही वर्षापूर्वी PSI ESO STIच्या पण देखील बंद झाल्या, फक्त PSI ची ठेवली. आता PSI ची मुलाखत ठेवण्याच्या पाठीमागं कारण काय होतं? PSI असं जी पोस्ट आहे ती समाजात वावरणारी कायदा सुव्यवस्था बाधित म्हणजे व्यवस्थित राखण्यासाठी, ही जी काही व्यवस्था आहे ती शांतता राखण्यासाठी या ठिकाणी PSI ची पोस्ट या ठिकाणी रुबाबदार असणं आवश्यक आहे. खाकी तशी रुबाबदार उठली पाहिजेत, कारण सर्वसामान्यामध्ये गेल्यानंतर कायद्याचा धाक हा जनतेवरती राहिला पाहिजे. त्याकरता त्याची पर्सनॅलिटी जी आहे ती पर्सनॅलिटी तशा प्रकारची असावी. बघा, मी मुद्दा क्रमांक 1 सांगतो. पर्सनॅलिटी जी त्याची आहे ती पर्सनॅलिटी समोर आल्यानंतर, अधिकाऱ्यांच्या समोर आल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या मध्ये पर्सनॅलिटी कशा प्रकारची आहे, त्याची पर्सनॅलिटी कशी दिसते, हे मुलाखतीला बोलून घेतल्यानंतरच समजणार आहे. याच्या व्यतिरिक्त कशी समजेल? दुसरा मुद्दा, रिअल लाईफ ऍप्लिकेशन, म्हणजे तो त्याच्या लाईफ मध्ये मुलाखत घेत असताना आपल्याला काही गोष्टी समजताय की त्याच्याकडून ते पाहता येतं आपल्याला, तेव्हा तो रिअल लाईफ मध्ये या ठिकाणी तो ऍप्लिकेशन म्हणजे कशा पद्धतीनं तो वावरतो, कशा पद्धतीनं तो बोलतो, हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये त्याला चेक कराव्या लागतात. तिसरी गोष्ट, ट्रेस मॅनेजमेंट. बघा, पोलीस डिपार्टमेंट मध्ये खूप ट्रेस असतो, खूप दबाव असतो आणि त्या दबावाखाली काम करावं लागतं. एखाद्या ठिकाणी पाचारण केल्यानंतर पोलीस प्रशासनाला एखादं आंदोलन चालू आहे, एखादा मोर्चा चालू आहे त्या ठिकाणी, किंवा उपोषण चालू आहे, किंवा वरचा अधिकाऱ्यांचा ट्रेस असतो, तो मॅनेजमेंट कसा करतो दबाव आल्यानंतर, किंवा एखाद्या ठिकाणी मॉब आवरतच नाही, खूप दबाव आहे आणि वरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की तुला ते काम करावंच लागेल, हे त्याला समोर बसून त्याच्याशी आपण काही गोष्टी बोलल्यानंतर तो कशा पद्धतीने उत्तर देतो, हे मुलाखतीमधून आपल्याला या गोष्टी समजतायत. चौथी गोष्ट सांगेल, इथिकल थिंकिंग. तो कशा पद्धतीने या ठिकाणी मॅनेजमेंट करतोय, त्याचा विचार कशा पद्धतीने आहेत, ह्या गोष्टी त्याला समोर मुलाखत घेतल्याशिवाय, त्याच्याशी बोलल्याशिवाय समजणार नाहीत. म्हणजे ती जी PSI होणारा जो अधिकारी आहे तो अधिकारी कशा पद्धतीने असावं, माइंडसेट त्याचं कसं असावं, त्याची पर्सनॅलिटी, त्याचं वागणं, बोलणं, चालणं, आणि तो समाजात कसा वावरतोय, कारण त्याचं कामच ते. उठलं की ऑफिसवरून समाज, लोकांमध्ये जाणं, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या कामं असतील, सभा असतील, निवडणुका असतील, किंवा इतर काही गोष्टीमध्ये असेल, सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी त्याचं कशी पर्सनॅलिटी, तो त्याच्यामध्ये जाऊन त्याचं तो व्यक्तिमत्व मांडतोय, त्या अधिकाऱ्याचं व्यक्तिमत्व कसं असावं, तर ते या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं पाहिलं जातं. प्रेझेंट ऑफ माइंड, तो सध्या चालू वर्तमान काळामध्ये तो कशा पद्धतीनं तो प्रेझेंट आहे, का गळमळल्यासारखा जर तो कामावर गेला, किंवा एखाद्या ठिकाणी त्यांना प्राचारण केलंय, सभा आहे आणि तिथल्या जनतेला त्या ठिकाणी तिथं जाऊन सगळं मॅनेजमेंट बघायचंय, वाहतूक व्यवस्था, सगळ्या गोष्टी, की बाबा या भागात अशी परिस्थिती आहे, तर तुझी ड्युटी दुसऱ्या भागात आहे, तर त्या ठिकाणी तुला काय करावं लागेल, किंवा एखाद्या ऐतिहासिक स्थळाच्या ठिकाणी एखादी न्यूज समजली तर ती समजायला तर पाहिजे. प्रेझेंट ऑफ माइंड, आता सध्याच्या घडीला तो किती प्रेझेंट आहे, कसा राहतोय, ह्या गोष्टी सगळ्या चेक करण्यासाठी त्याला समोर घेऊन त्याला काही गोष्टी उच्चारावं लागतील, पण त्याला बघावं लागेल हा कशा पद्धतीनं त्याचं माइंड आता काम करते. त्यानंतर बघा, मी 5वी गोष्ट सांगेल, लिडरशिप क्वालिटी कशी आहे त्याची. PSI व्हायचंय, त्याच्या अंडर काही टीम असणार आहे, एखादी सभा आहे, इलेक्शन लागलेलं आहे, किंवा एखाद्या ठिकाणी यात्रा आहे, एखाद्या ठिकाणी उत्सव कुठतरी भरलाय आणि त्याच्या अंडर एखादी टीम दिली आणि तो कशा पद्धतीने काम करतोय, ती लिडरशिप कशा पद्धतीने तो सांभाळतोय, ह्या गोष्टी तर चेक कराव्या लागतील. किंवा त्याच्या अंतर्गत काही 20 लोकांची टीम आहे आणि रोजची रोज त्यांचं मॅनेजमेंट बघायचंय, ती लिडरशिप कशा पद्धतीने तो पाहतोय, कशा पद्धतीनं त्या लिडरशिप हँडल करतोय, की त्याच्याकडे दिलेलं काम त्या कशा पद्धतीने तो टीम वर्क करून घेतोय, हे सगळ्या गोष्टी त्याच्याकडून चेक कराव्या लागतील. बघा, त्याच्यानंतर 6वी गोष्ट सांगेल विद्यार्थी मित्रांनो, कम्युनिकेशन स्किल कशा पद्धतीने असावं. कम्युनिकेशन स्किल, किती संयमानं तो बोलतोय, कशा पद्धतीने त्याचं बोलणं आहे, कशा पद्धतीने तो समोरच्या व्यक्तींना मॅनेज करतोय. आता बघा, प्रत्येक वेळेस आपण आंदोलन पाहिले असतील, त्यावेळेस पोलिस येतात, कसं मॅनेज करतात. आत्ताचीच गोष्ट बघून घ्या, चालू गोष्ट, आता जो मुंबईमध्ये मोर्चा निघाला, ते एक लेडी होती, ती लेडी या ठिकाणी मोर्चेकऱ्यांना बोलत असताना
जे मोठे मोठे अधिकारी त्या ठिकाणी होते, तर कशा पद्धतीने ते कम्युनिकेशन स्किल त्याच्यासोबत बोलत होते. लेडीज पोलीस अधिकारी असून द्या, जेंट्स असून द्या, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. संयम नावाची गोष्ट असणं खूप गरजेचं आहे. बघा, नंतर पोलीस कस्टडीमध्ये आल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने बघतील, पण चार चौघामधला जो संयम दाखवतोय, तो जो संयम असतोय, जे काही कम्युनिकेशन स्किल असते समोरच्याला मॅनेज करणं, आणि एखादी घटना, आता अजून दुसरी एक गोष्ट सांगतो, म्हणजे ह्या मॉब मधल्या तर ठीक आहे असू द्या, पण तुम्ही काही ठिकाणी बघा, एखादा व्यक्ती कुठे टॉवरवर चढलेला असेल, टाकीवर चढलेला असेल, किंवा एखाद्या डोंगरावर दरीवरती असं चढलेला असेल आणि तो सुसाईड करण्याच्या मनस्थितीमध्ये असेल, त्यावेळेस एखादा पोलीस अधिकारी जाऊन त्याची समजूत काढतो. बघा, किंवा एखादा माणूस उपोषणावरती ठाम असेल, समजूत काढतो. ही कम्युनिकेशन स्किल जे आहे त्याचं जी कशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीला मॅनेज करतो, कशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीवरती आपण इम्प्रेशन पाडू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी त्या अधिकाऱ्यामध्ये असाव्या लागतात. तर ते आपल्याला इंटरव्ह्यूला बोलवल्यानंतर ह्या गोष्टी, जे इंटरव्ह्यू मुलाखत घेणारे अधिकारी असतात, बघा, जे मुलाखत घेणारे अधिकारी असतात ते अधिकारी या ठिकाणी चेक करत असतात. त्यानंतर डिसिजन ॲबिलिटी, निर्णय घेण्याची त्याची क्षमता कशी आहे, कमी वेळेत कशा पद्धतीने तो निर्णय घेऊ शकतो, ह्या गोष्टी त्याच्याकडून चेक केल्या जातात. अजून इतर काही गोष्टी आहेत बघा, 3-4 अजून जास्त वेळ तुमचा घेणार नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला फक्त लेखी परीक्षा देऊन होणार आहेत का, समजून येणार आहेत का, किंवा प्रशासनामध्ये जाणारा तो पोलीस डिपार्टमेंटला जाणारा व्यक्ती तो कशा पद्धतीने, तो फक्त लेखी परीक्षेवरती त्याची क्षमता ओळखू शकत नाही आपण, तर त्याकरता या ठिकाणी त्याची मुलाखत घेऊन त्याचं समोरासमोर त्याची पर्सनॅलिटी काय आहे, त्याचं बोलणं कसं आहे, त्याचा संयम कसा आहे, ह्या सगळ्या चौकस बुद्धीने विचार करून त्याला त्याची निवड करावी लागते. म्हणून PSI ची मुलाखत जी आहे ती बंद होणार नाही, असं माझं ठाम मत आहे, आणि ही काळ्या दगडावरची रेषा आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मनामध्ये जो गोंधळ असेल की PSI ची मुलाखत बंद होईल, ही जी काय नवीन परीक्षा पद्धती आता या ठिकाणी गव्हर्नमेंट आपलं महाराष्ट्र शासन राबवत आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या ठिकाणी येणार आहे, तर ते मनामधला गोंधळ काढून टाका. PSI ची मुलाखत बंद होणार नाही, याचं उत्तर नाही असं उत्तर आहे. बंद होणार का, तर नाही. ठीक आहे, एक प्रश्न मिटला. दुसरी गोष्ट आपण बघूया, स्किल टेस्ट. अगोदर स्किल टेस्ट नव्हती, आता अलीकडे आल्यानंतर स्किल टेस्ट या ठिकाणी चालू झालेले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग या ठिकाणी जास्त कधी हात घालत नव्हतं, पण आता अलीकडे स्किल टेस्ट होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक स्पष्टपणे मी एक गोष्ट सांगेल, असा एक भरमसाठ मोठा चांगला टेलिग्रामचा ग्रुप होता, आणि त्यातनं डायरेक्ट आयोगापर्यंत पोहोचलेली व्यक्ती आहेत की बाहेर कशा पद्धतीने टायपिंग मुलं पास होऊन येतात. आयोगाला कळलेलं आहे कशा पद्धतीने मुलं या ठिकाणी टायपिंग टेस्ट 90% बरोबर आहेत, पण 10% जे काय फ्रॉड करून या ठिकाणी जातात, फॉर्म भरतात की माझं टायपिंग झालेलं आहे, आणि त्या ठिकाणी परीक्षेला सामोरं जातात, परीक्षेला मार्क पडतात, आणि तिथून पुढे या ठिकाणी जॉईन होतात. ज्यावेळेस आयोगाला समजलं की अशा पद्धतीनं मुलं या ठिकाणी येत आहेत, तेव्हापासून स्किल टेस्ट लागू केली. कुणी लागू करायला सांगितली? आपल्यातलेच विद्यार्थी होते त्यांनी, आणि बरोबर आहे, त्यांनी सांगितले ते स्किल टेस्ट. ते चांगलंच काम केलं, कारण जो प्रामाणिकपणे या ठिकाणी टायपिंग करतो, रोजचे रोज क्लास जाऊन, ज्याच्याकडे स्किल आहे, त्या विद्यार्थ्याला जरी कमी मार्क पडले तर त्याचा त्यावेळेस नंबर लागत नव्हता, परंतु बोगस पद्धतीने सर्टिफिकेट काढून गेलेला विद्यार्थी कधी कधी तो जात होता. ठीक आहे, मग आयोगाने काय केलं? चाळणी लावली, डायरेक्ट स्किल टेस्ट. मग स्किल टेस्ट या ठिकाणी जी लागू केली, ती स्किल टेस्ट बंद होणार नाही, कारण ज्यावेळेस आयोगामधून परीक्षा देऊन आलेला विद्यार्थी या ठिकाणी प्रत्यक्षदर्शनी काम करायला जाईल, त्यावेळेस त्याला ती टायपिंग बरोबर सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. समजा उदाहरणार्थ एखाद्या महसूल डिपार्टमेंटला हा क्लर्क त्या ठिकाणी गेला आणि कलेक्टर ऑफिसला त्याची नियुक्ती झाली. अशा टायमाला जर एखादं लेटर अर्जंट टाईप करून हवंय, अर्जंट टाईप करून, आता बऱ्यापैकी ऑनलाईन मिटिंगा होत आहेत, आणि अर्जंट टाईप करून कलेक्टरनी सांगितलं की हे टाईप करून अर्जंट पाहिजेत, त्यांना तिकडे फॅक्स करायचे. अशा टायमाला जर तुम्हाला जर टायपिंग जर व्यवस्थित आलीच नाही, किंवा एखादी गोष्ट त्यातली चुकली, एखादा शब्द चुकला, तर तिथं
जो टायपिंग करतोय त्याला जास्त जबाबदार धरणार नाहीत, कलेक्टरला जास्त जबाबदार धरतील. म्हणजे खाली सही कोणाची असते? कलेक्टरची असते. टाईप करणारच काम त्यांची सही नसते खाली, तो फक्त टाईप करून देत असतो. त्यामुळं जो या ठिकाणी स्किल टेस्ट पास करून या ठिकाणी त्या कामावरती हजर होईल तेव्हा त्याला खरोखर ते टायपिंग जमतंय, ते काम त्याला जमतंय, म्हणून त्याला गृहीत धरून त्या कामावरती पाठवण्यात येते. त्यामुळं टेस्ट ही इम्पॉर्टंट आहे, होणं गरजेचं आहे आणि ती झालीच पाहिजेत. कारण जो या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी जाऊन टायपिंगची प्रॅक्टिस करतोय, टायपिंगची क्लास करतोय, ती स्किल शिकून घेतोय आणि त्यानंतर त्याला ती नोकरी मिळते, तर तो खरा या ठिकाणी टायपिस्ट आहे. बोगसपणा करून तुम्ही फक्त अभ्यासाच्या जोरावरती जर जात असाल तर ज्याने स्किल घेतलंय, ज्याची त्याला ते मिळायला पाहिजे त्याला ते मिळणार नाही, ते दुसऱ्यालाच मिळेल. म्हणून या ठिकाणी तुम्हाला स्किल टेस्ट त्यांनी आयोगाने ठेवलेली आहे आणि ती स्किल टेस्ट बंद होणार नाही. त्यामुळं तुम्हाला ती प्रॅक्टिस करावी लागेल आणि परीक्षा उत्तीर्ण होऊन स्किल टेस्ट देऊनच तुमचा फायनल रिझल्ट त्या ठिकाणी येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अशा पद्धतीने तुम्हाला जी काही 2 प्रश्न पडलेले होते, बरेच विद्यार्थी या ठिकाणी त्या आशेनं पाहत होते की जे बंद, आता एमपीएससी मध्ये नवीन बदल होत आहेत आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख जो केलेला आहे की मुलाखत बंद होईल, नो इंटरव्ह्यू पॉलिसी या गोंडस शब्दाखाली पीएसआयची मुलाखत बंद होईल, असा जो गैरसमज तुम्ही बाळगला होता तो आता दूर करा. स्किल टेस्ट बंद होणार नाही, कारण त्याच्यावरती बरेच काही गोष्टीची कारणं आहेत, ती तुम्हाला मी आताच सांगितलेली आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, थांबू नका. जेवढं तुम्ही स्वतःला अपडेट करत राहाल, जेवढं तुम्ही शिकत राहाल, तेवढं तुम्ही आयुष्यामध्ये प्रगती कराल. त्यामुळं थांबायचं नाही, आयुष्यात पुढे जायचंय. बघा या ठिकाणी थांबूया, भेटूया काय जर नवीन अपडेट आली तर. धन्यवाद.